Welcome students. So last lecture we have seen the inductive transducer. त्याच्यामध्ये इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणून आपण कोणता ट्रान्सड्यूसर बघितला, त्याचं नाव आहे LVDT. तर LVDT स्टँड्स फॉर लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर और ट्रान्सड्यूसर. तर बेसिकली आज आपण बघूया याची रिव्हिजन ऑफ द LVDT. तर LVDT काय करतो, इट कन्वर्ट्स लिनियर डिस्प्लेसमेंट इनटू वोल्टेज. सो इट कन्वर्ट्स लिनियर डिस्प्लेसमेंट इनटू वोल्टेज ड्यू टू चेंज इन इंडक्टन्स ऑफ द ट्रान्सड्यूसर. ट्रान्सड्यूसरचा इंडक्टन्स चेंज झाल्यामुळे लिनियर डिस्प्लेसमेंटचं कन्वर्जन कशामध्ये झालं आहे, व्होल्टेजमध्ये झालं आहे. पॉईंट नंबर 1. सेकंड पॉईंट काय सांगितलं होतं की LVDT काय आहे, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. म्हणजे डिस्प्लेसमेंटला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला एक्सटर्नल AC व्होल्टेज सोर्सची गरजही लागणार आहे. हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. नेक्स्ट कन्स्ट्रक्शनमध्ये आपण बघितलं की कन्स्ट्रक्शन ऑफ LVDT इज सिमिलर टू द ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये आपल्याला माहीत आहे की वी अप्लाय AC व्होल्टेज सोर्स टू द प्रायमरी कॉईल. नंतर पुढे काय असणार, सेकंडरी कॉईल, आणि दोघांच्यामध्ये काय असणार, आयर्न कोर. तर प्रायमरी कॉईल, सेकंडरी कॉईल, आयर्न कोर, AC व्होल्टेज सोर्स आणि आउटपुट व्होल्टेज. तर इनपुट AC व्होल्टेज सोर्स कुठे अप्लाय करायचं, प्रायमरीला, आणि आउटपुट कुठं मोजायचं, सेकंडरीला. तर त्याच प्रकारचं कन्स्ट्रक्शन आपण यूज केलं आहे फॉर मेकिंग द LVDT. तर बघा, LVDT कन्सिस्ट ऑफ वन प्रायमरी कॉईल इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ वाइंडिंग, अँड 2 सेकंडरी कॉईल. तर 2 सेकंडरी कॉईल आहेत, दोन्ही पण कॉईल कशा आहेत, इक्वल आहेत. त्याचं नाव आहे S1 आणि S2. हे सर्व प्रायमरी कॉईल, सेकंडरी कॉईल आपण कशामध्ये प्लेस केलं आहे, इनसाइड द सिलेंड्रिकल फॉर्मर. तर बघा, प्रायमरी कॉईल सेंटरला S1 आणि S2, आणि सिलेंडरच्या मध्ये आपण काय ठेवलं आहे, सॉफ्ट आयर्न कोर. आणि ह्या सॉफ्ट आयर्न कोरला आपल्याला काय द्यायचं आहे, इनपुट डिस्प्लेसमेंट. तर लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट कुठे अप्लाय करायचं आहे, द डिस्प्लेसमेंट इज अप्लाइड टू द आयर्न कोर, बरोबर. त्यानंतर AC व्होल्टेज सोर्स आपण कुठे अप्लाय केलं होतं, प्रायमरी कॉईलला. तर बघा, LVDTमध्ये एक प्रायमरी कॉईल आहे, 2 सेकंडरी कॉईल आहे. त्यानंतर हे सर्व अरेंजमेंट आपण कोणावर केलं आहे, सिलेंड्रिकल फॉर्मरवर. सिलेंडरच्या मध्ये आयर्न कोर ठेवला आहे, आणि त्यानंतर AC व्होल्टेज सोर्स आपण कुठे दिला आहे, प्रायमरी कॉईलला. नंतर ह्या सिलेंडरला जर आपण फ्रंट व्ह्यू बघितला, समोरून बघितलं, तर कसं दिसेल ते. सो इट इज लाईक द स्क्वेअर. मध्ये सेंटरमध्ये काय आहे, सॉफ्ट आयर्न कोर आहे, बरोबर आहे. सो सेंटर वी हॅव अ सॉफ्ट आयर्न कोर. इन मिडल वी हॅव अ प्रायमरी वाइंडिंग. other side we have a S1 secondary winding and another side we have a secondary winding S2. आणि डिस्प्लेसमेंट जे इनपुट आहे, फिजिकल क्वांटिटी आहे, ते कोणाला द्यायचं आहे, आयर्न कोरला. तर डिस्प्लेसमेंट देण्यासाठी ते आपण काय यूज केलं आहे, एक आर्म यूज केला आहे. त्या आर्मच्या साहाय्यानं डिस्प्लेसमेंट कधी जाणार, राईटकडे, कधी जाणार, लेफ्टकडे. सो दिस इज अ डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट अप्लाइड टू द आयर्न कोर विथ द हेल्प ऑफ आर्म. वर्किंग बघण्यासाठी आपण अगोदर सर्किट डायग्राम बघूया. तर बघा, हे कॉईल आहे, प्रायमरी कॉईलला आपण काय दिलं आहे, AC व्होल्टेज सोर्स. तर हा सिम्बॉल आहे AC व्होल्टेज सोर्सचा. एक सर्कल काढायचं आहे, त्याच्यामध्ये साईन वेव्हफॉर्म काढायची, म्हणजे AC. आणि हा व्होल्टेज सोर्स कोणाचा आहे, सिम्बॉल कोणाचा आहे, DC व्होल्टेज सोर्सचा. तर AC व्होल्टेज सोर्स आपण दिला आहे प्रायमरी कॉईलला. तर बघा, कॉईलसारखं आहे. त्यानंतर पुढे 2 सेकंडरी कॉईल आहे, S1 आणि S2. दोन्ही पण कशा आहेत, सारख्या आहेत. म्हणजे याच्या नंबर ऑफ टर्न्स, S1च्या नंबर ऑफ टर्न्स आणि S2च्या नंबर ऑफ टर्न्स ह्या सारख्या आहेत. त्यानंतर दोघांच्या मध्ये आपण काय ठेवलं आहे, आयर्न कोर. आणि त्या आयर्न कोरला आपण काय द्यायचं आहे, इनपुट लिनियर डिस्प्लेसमेंट, राईट डायरेक्शन और लेफ्ट डायरेक्शन. दिस इज अ मोशन डिस्प्लेसमेंट अप्लाइड टू द आयर्न कोर. त्यानंतर S1कडे आलेलं व्होल्टेज VS1, S2कडे आलेलं व्होल्टेज VS2, प्लस मायनस. आणि आउटपुट व्होल्टेज जे आहे ते कसं असलं पाहिजे, डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अक्रॉस S1 अँड व्होल्टेज अक्रॉस S2. म्हणून LVDTला आपण काय म्हणलं, डिफरन्शियल, बिकॉज आउटपुट ऑफ द LVDT इज डिफरन्स बिटवीन S1 अँड S2.
आउटपुटमध्ये जर डिफरन्स हवा असेल तर कनेक्शन कसे केले आपण बघा. S1चं निगेटिव्ह कोणाला जोडायचं, S2च्या पॉझिटिव्हला. तर असं कनेक्शन केलं तर आउटपुटला आपल्याला काय भेटेल, VS1 मायनस VS2. तर आउटपुट कुठं घ्यायचं आहे, VS1च्या पॉझिटिव्ह आणि VS2च्या निगेटिव्हच्या मध्ये. याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल जो आहे तो कोणाचा आहे, कोरचा. तर कोर काय करणार, इथे आपल्याला माहिती आहे की प्रायमरी कॉईलला AC व्होल्टेज जर दिलं तर कॉईलमधून काय फ्लो होणार, करंट फ्लो होणार. आणि इंडक्टर काय करेल, आलेली एनर्जी कशाच्या याच्यामध्ये स्टोअर करणार, इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर इथे प्रायमरी कॉईल विल प्रोड्यूस द मॅग्नेटिक फील्ड. आलेली मॅग्नेटिक फील्ड सेकंडरीकडे पाठवायचं काम कोणाचं आहे, आयर्न कोरचं. म्हणजे कोर इज अ मीडियम, तो माध्यम आहे, टू पास द मॅग्नेटिक फील्ड फ्रॉम द प्रायमरी वाइंडिंग टू द सेकंडरी वाइंडिंग. ऑपरेटिंग प्रिन्सिपल, इथे व्होल्टेज कशामुळे जनरेट होत आहे आउटपुटमध्ये, ऑपरेटिंग प्रिन्सिपल इज बिकॉज ऑफ द म्युच्युअल इंडक्शन. ॲक्च्युअली आपण इथे AC सोर्स कोणाला दिला आहे, प्रायमरीला, पण आउटपुट व्होल्टेज कुठे तयार होत आहे, सेकंडरी कॉईलमध्ये. म्हणून ह्या दोघांचं म्युच्युअल रिलेशनमुळे आउटपुटमध्ये आपल्याला काय भेटलं आहे, व्होल्टेज. त्या फिनोमिननला आपण काय म्हणलं आहे, म्युच्युअल इंडक्शन ऑफ द कॉईल. नेक्स्ट, याच्यामध्ये मेनली 3 केस आहेत. केस नंबर 1 म्हणजे कोर जो आहे तो कुठे आहे, सेंटरला, म्हणजे डिस्प्लेसमेंट आपण दिलेलं नाही आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट कसं आहे, 0 आहे. केस नंबर 2, कोर जो आहे तो आता आपण सेंटरला होतो, आता कुठे आणला, त्याला लेफ्ट डायरेक्शनला डिस्प्लेस केलं, केस नंबर 2. आणि केस नंबर 3, कोर सेंटरला होता, त्याला आपण डिस्प्लेस केलं फ्रॉम सेंटर टू द राईट डायरेक्शन. तर पहिल्या केसमध्ये बघा, कोर जर सेंटरला असेल तर प्रायमरी कॉईलमध्ये तयार झालेलं मॅग्नेटिक फील्डमुळे दोन्ही पण सेकंडरी कॉईलमध्ये येणारं व्होल्टेज कसं असणार, सारखं असेल, कारण की कोर जो आहे तो दोघांच्या मध्ये. म्हणून S1 आणि S2 मध्ये तयार होणारं व्होल्टेज पण कसं असणार, सारखं असेल, म्हणजे VS1 इज इक्वल टू VS2. असं जर असेल तर आउटपुट व्होल्टेज कसं येणार आहे, 0 येईल, कारण की आपण डिस्प्लेसमेंट हे अजून दिलेलं नाही आहे. कोर कुठे असतो, नॉर्मली सेंटरला. जर सेंटरलाच असेल तर प्रायमरी कॉईलपासून दोन्हीही कॉईलकडे सारखं मॅग्नेटिक फील्ड जात आहे. प्रायमरी कॉईलपासून दोघांकडे सारखी मॅग्नेटिक फील्ड जात आहे, म्हणून दोघांकडे तयार होणारं व्होल्टेज कसं असणार, सारखं. म्हणून नल डिस्प्लेसमेंटला आउटपुट व्होल्टेज कसं आहे, 0, केस नंबर 1. नंतर कोर जर आता सेंटरवरून सरकून त्याचं डिस्प्लेसमेंट आपण जर लेफ्ट डायरेक्शनमध्ये केलं असं, तर बघा इथे जास्त मॅग्नेटिक फील्डचा कॉन्टॅक्ट कुठे होत आहे, S1 सोबत, कारण की कोरचं काम काय आहे, प्रायमरीपासून मॅग्नेटिक फील्ड ट्रान्सफर करायची सेकंडरी कॉईलला. पण कोरचा कॉन्टॅक्ट जास्त कुठे आहे, S1कडे आहे, कारण की डिस्प्लेसमेंट आपण कुठे केलं आहे, लेफ्ट डायरेक्शनमध्ये. S2 मध्ये आता कोर प्रेझेंट नाही आहे, म्हणजे काय, प्रायमरीपासून मॅग्नेटिक फील्ड आता सेकंडरीकडे पोहोचणार नाही आहे. पण मॅग्नेटिक फील्ड जी आहे प्रायमरीपासून सेकंडरीकडे जास्त पोहोचेल, कारण की कोर जो आहे, माध्यम जो आहे तो कुठे आहे, S1 साईडला आहे. म्हणून S1कडे तयार होणारं व्होल्टेज हे जास्त असेल ॲज कम्पेअर टू द S2. तर बघा, VS1 इज ग्रेटर दॅन VS2. असं जर असेल तर आउटपुट व्होल्टेज कसं असणार, ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे लेफ्ट डायरेक्शनमध्ये जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर आउटपुट व्होल्टेज कसं भेटलं पाहिजे, पॉझिटिव्ह. नेक्स्ट, कोर जर आता सेंटरवरून त्याचं डिस्प्लेसमेंट झालं आहे राईट डायरेक्शनला, म्हणजे कोर जो आहे तो आता कुठे गेला आहे, S2 साईडला, म्हणजे S2कडे तयार होणारं व्होल्टेज हे कसं असणार, जास्त असणार ॲज कम्पेअर टू द S1. म्हणजे काय, VS2 इज ग्रेटर दॅन VS1. असं जर असेल तर आउटपुट व्होल्टेज कसं भेटणार आहे, ऑलवेज निगेटिव्ह. म्हणजे काय, आउटपुट जर निगेटिव्ह भेटलं त्याचा अर्थ काय, की इनपुट जे आहे डिस्प्लेसमेंट कुठं झालं आहे, राईट डायरेक्शनला. आउटपुट व्होल्टेज जर पॉझिटिव्ह भेटलं याचा अर्थ काय, की इनपुट डिस्प्लेसमेंट कुठं झालं आहे, लेफ्ट साईडला. म्हणजे आपण काय केलं, डिस्प्लेसमेंट इज कन्व्हर्टेड इनटू व्होल्टेज. डिस्प्लेसमेंट इज कन्व्हर्टेड इनटू व्होल्टेज. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट, निगेटिव्ह व्होल्टेज. राईट डिस्प्लेसमेंट, निगेटिव्ह व्होल्टेज. लेफ्ट डिस्प्लेसमेंट, पॉझिटिव्ह व्होल्टेज. तर कॅरेक्टरिस्टिक जर बघितली
तर इथे आहे आउटपुट व्होल्टेज वाय ॲक्सिसला, एक्स ॲक्सिसला आहे डिस्प्लेसमेंट. तर आउटपुट व्होल्टेज हे वाढत जाणार जसजसं आपण डिस्प्लेसमेंट वाढवत जाऊ. तर आउटपुट पॉझिटिव्ह व्होल्टेज आपल्याला कधी भेटणार, फॉर द लेफ्ट डिस्प्लेसमेंट, म्हणजे काय म्हणलं आपण त्याला, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. आणि आउटपुट हे निगेटिव्ह कधी भेटणार, जेव्हा कोर जो आहे तो कुठे डिस्प्लेस होणार, राईट डायरेक्शनला, म्हणजे कुठे S2 कडे. तर व्होल्टेज आहे पॉझिटिव्ह जेव्हा कोर गेला S1 कडे, व्होल्टेज आहे निगेटिव्ह जेव्हा कोर गेला S2 कडे. तर हे होतं आपलं ओव्हरऑल वर्किंग. त्याच्यामध्ये 3 केस सांगायचे आहे. केस नंबर 1 नल डिस्प्लेसमेंट, केस नंबर 2 कोर मूव टू द लेफ्ट, केस नंबर 3 कोर मूव टू द राईट. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर. थँक्यू.